धामणगावजवळ भरधाव चारचाकीची दुचाकीला मागून धडक, तिघे गंभीर जखमी, चारचाकीची चालक गाडी घेऊन फरार. धामणगाव रेल्वे शहरातील बायपास जवळील देवाच्या धाब्याजवळ आज शुक्रवारी एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून गाडी घेऊन फरार झालाय. मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील कोपरा जारकर येथील अंतिम संस्काराचा कार्यक्रम आटपून संबंधित तिघे दुचाकीने आपल्या घरी परतत होते. त्यावेळी धामणगाव रेल्वे शहरातील बायपास जवळील देवाच्या धाब्याजवळ मागून आलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातात महादेव नेवारे, महादेव नागापुरे आणि प्रणव दुर्वे हे गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि आपत्कालीन सेवांनी तातडीने जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.